उन्हाळ्याच्या तोंडावर नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे। भोकर तालुक्यातील पोपनाळा या गावात नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। काही अंतरावर असलेल्या विहिरीवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ पाणी भरण्यासाठी गर्दी करीत आहेत। महिलांना जीव धोक्यात घालून विहिरीवरनं पाणी भरावे लागत आहे। दूषित पाणी पिण्यामुळे आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे। नांदेडच्या भोकर तालुक्यातील पोमनाळा या गावात पाण्यासाठी हाहाकार मजला आहे। गावकऱ्यांना रोजच्याच गरजांसाठी कोसो दूर जाऊन पाणी आणावे लागत आहे। काही नागरिक दुचाकी बैलगाड्यांवर टाक्या बांधून पाणी भरून आणत आहेत, पण काही वेळा शेतकरी पाणी द्यायला तयार नसल्याने नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागतोय। या गावाचा पाणी टंचाईचा प्रश्न आजचा नाही तर अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। मात्र याकडे प्रशासन, आमदार, खासदार कोणीही लक्ष दिले नाही अशी ग्रामस्थांची तक्रार आहे। आता तरी आमदार जया चव्हाण यांनी लक्ष घालावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे। सर हा ताई, किती दिवसापासून पाण्याचा प्रश्न आहे? 50 वर्ष व्हायले सर, पाणी नाही। आम्हाला पाण्याची फार टंचाई आहे सर। मतदानाच्या वेळेस मतदान द्या म्हणून सगळेजण येतात सर, आमदार, खासदार सगळेच, पण पाण्याची सोय करायच्या वेळेस आमच्याकडे कोणी बघत नाही सर। मग आम्ही पाणी भरून भरून एक दिवस रोजला जाता, एक दिवस पाणी भरता सर, एक दिवस रोज मंजुरी। आम्हाला काय शेत नाही, शिवार नाही, काहीच नाही बघा। रोज मंजुरी करावं तर आमचे पोट भराव, लेकरं सुद्धा आमच्या शाळा पाण्यापायी घरी राहिलेत सर। एवढीच विनंती आहे श्रीजयाताईंना आम्हाला पाण्याची सोय करावी। किती दूर आहे विहीर? हे विहीर बरेच दूर आहे सर। अच्छा, किती विहिरीहून कुठून आणता पाणी? विहिरीहून बरंच लांबून आणता सर। या विहिरीचं पाणी धनी घेऊ देना गेलं तर आम्हाला लांबून कुठूनही पाणी आणावं लागते सर। ते बी पाणी त्या विहिरीला घेऊ दिले ते मालक तसंही आहे सर, घेऊ देना गेलं तर आमची परेशानी आहे सर। सगळे आमदार, खासदार याचं फिल्टरचं पाणी पितात सर, आम्हाला गडूळही पाणी पियाला तयार नाही, द्यायला तयार नाही ते। म्हणजे तरी हे लोक बरे आहेत म्हणून बरं आहे, नाही बरे तर मग आमची फारच परेशानी होत होती सर। गावात काही पाण्याची सोय आहे की नाही? पाण्याची सोय आहे सर, नळाची। मात्र 15 दिवसाला, एका महिन्याला, एका टाकीच्या वरी आम्हाला पाणी भेटत नाही सर। एवढीच विनंती आहे आमची की आम्हाला पाण्याची सोय करावं। गावात पाणी मिळत नसल्याने स्थानिक लोक मोठ्या समस्यांना सामोरे जात आहेत। कामगारांना रोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। एक दिवस काम, एक दिवस पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे गावात पाणी उपलब्ध नाही म्हणून इथे मुली देण्यास कोणीही तयार नाही असेही बोलले जात आहे। चौत्राबाई खंडेलोटे, मालकाचं नाव केरबाजी खंडेलोटे। पाणी शेंदाय गेले साहेब, आडात पडले, भोवताल माणसं जमले, धांदी बांधले, धांदी बांधून ओढ्यात बाजावर काढले त्या माणसाला, आमच्या मालकाला। हा, पाण्यासाठीच आहे, दुसरं काही नाही। हो, पाणी हे किती दिवसापासून आहे असं? साहेब आता बकळेन झालो, आता आम्ही तर आलं तसं झालं बरे। आमच्या सासू सासऱ्यापासून हो या गावाला बिचाच दुष्काळ आहे पाण्याचा। आता काय मागणी राहणार? आता काय नाही साहेब, पाणीच पाहिजे। हा, पाणी आम्हाला कुठूनही आणा, पाणी पाजवा। आम्ही गडूळ पाणी पिता, आमचे सोयरे धारे आले, मोठे मोठे लोक फिल्टर पाणी पितात, आम्ही यसलं गाळून पाणी पिता। बुडाला इतकाला मोठा गाळ बसते साहेब पाण्याचा। हा, आम्हाला काही गदळ। आमदार कोण आहे? आमचे आमदार जात आहे म्हणून साहेब। हा, आता त्यांच्याकडे काय मागणी राहणार ताई? पाणीच, पाणीच साहेब, बाकी काय नाही, पाणी। हा, पाणी आम्हाला कुठले आणा, दूरचा ना, कसं आमच्या ना अन्न होईना। आता आम्ही म्हातारी माणसं, मजुरी। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे। पोमनाळा गावातील ग्रामस्थांना वर्षानुवर्षे या समस्येचा सामना करावा लागत आहे। आता तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे।